मित्रांनो, जर तुम्ही सॅमसंग लवर असाल आणि सॅमसंग युजर असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. कारण आज मी तुम्हाला कशी सेटिंग सांगणार आहे. जर तुमचा मोबाईल चोरी झाला, चोर घेऊन पळाला, तर तुमच्या मोबाईलचं स्क्रीन लॉक आपोआप होऊन जाईल. जर त्याने तो स्विच ऑफ केला, नंतर स्विच ऑन करण्याचा प्रयत्न केला, स्विच ऑन केला तरी तुमच्या मोबाईलचा स्क्रीन लॉक आपोआप होऊन जाईल. आता ही सेटिंग ऑन केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होईल, म्हणजे तो तुमच्या मोबाईलचा वापर करू शकता आणि काही वेळ जोपर्यंत तो अनलॉक करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा डेटा शिफ्ट करू शकता. हो मित्रांनो, जर तुम्ही ही सेटिंग तुमच्या मोबाईलमध्ये ऑन नाही केली तर काय होऊ शकतो, जर तुमचा मोबाईल चोरी झाला तर एका सेकंदामध्ये तुमचं बँक अकाउंट नील होऊ शकतं आणि तुमचे जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, काही पर्सनल फोटो असतील त्याचा पण मिसयूज होऊ शकतो आणि तो समोरचा व्यक्ती तुम्हाला ब्लॅकमेल पण करू शकतो. तर ही सेटिंग किती इम्पॉर्टंट हे तुम्हाला समजलं असेल. आता ही सेटिंग कशी ऑन करायची चला हे सांगतो, पण त्या अगोदर जर हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक या अदर प्लॅटफॉर्म बघत असाल तर फॉलो करायला बिलकुल नका विसरू, कारण की अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह आणि युनिक टिप्स मी नेहमी पोस्ट करत असतो. म्हणजे तुम्हाला सेटिंग मध्ये जायचं, सेटिंग मध्ये गेल्यानंतर थेफ्ट प्रोटेक्शन याला सर्च करायचं आणि ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला दोन सेटिंग दिसतील, एक थेफ्ट डिटेक्शन लॉक आणि दुसरं ऑफलाईन डिव्हाइस लॉक. या दोघांना ऑन करायचंय. या दोघांना ऑन केल्यानंतर तुमचा मोबाईल कोणी येऊन पळाला तर तुमच्या मोबाईलचं स्क्रीन लॉक आपोआप होऊन जाईल. जर त्याने स्विच ऑफ केला आणि त्यानंतर स्विच ऑन करण्याचा प्रयत्न केला, स्विच ऑन केला तरी पण तुमचा मोबाईल तो वापरू शकणार नाही काही वेळ, कारण की तुमच्या मोबाईलचं स्क्रीन लॉक झालेलं असेल. ह्या दोघं सेटिंगचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीन लॉक ही सेटिंग ऑन करावी लागेल. ही ऑन केल्यानंतरच हे दोघं सेटिंग काम करतील. तर अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो फॉर मोर. थँक्स फॉर वॉचिंग.